मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकाचा 5000वा प्रयोग मोठ्या दिमाखात मुंबईत पार पडला। या प्रयोगाचं वैशिष्ट्य म्हणजे वस्त्रहरणची पात्र दिग्गज अभिनेत्यांनी वठवली, तर ती पाहण्यासाठी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली। आता नेते आणि अभिनेत्यांच्या सोहळ्यात कोपरखळ्या झाल्या नाहीत तरच आश्चर्य। सुरुवात केली राज ठाकरेंनीच। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असे मध्ये ओरडत जाऊ नका। यांना वाटायचं तिकीट मी घेतली आहे। ते गैरसमज, एक तर मी अगोदरच गैरसमजाने पछाडलेला आहे यांच्या बाबतीत, त्याच्यामुळे ते अजून काही करू नका। अगदी सहजता कशी असावी याचं जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सध्या दिल्लीमध्ये आमचे सुशील कुमारजी आणि विलासरावजी ज्या सहजतेने आज वावरतात, इतक्या सहजतेने ते रंगमंचावरती वावरायचे, वाटतच नाही की हल्लीच गेलेत। इतक्या सहजतेने ते तिथे वावरत असतात। आमचे गोपीनाथराव पण आहेत त्याच्यामध्ये, कदाचित आता परत येतीलही, कारण एक खुर्ची रिकामी होते कदाचित इथे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, माझ्या पक्षातर्फे, माझ्यातर्फे, आपल्या सर्वांतर्फे मी प्रसाद कांबळी यांना मी पुष्पगुच्छ देतो, कारण सध्या महाराष्ट्राचं सर्वच काम मलाच करावं लागत असल्यामुळे इतर कोणी काही आणलं असं मला वाटत नाही। राज ठाकरेंची ठसकेबाजी पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आली ती गोपीनाथ मुंडेंवर। व्यासपीठावर देशमुख, शिंदे आणि राज ठाकरे, मग काय मुंडे फुलणारच। राजने तिकीट घेतली ह्याच्याबद्दल मला राग नाही, पण ती घेतली हे आम्हाला समजली नाही, हे आमचा प्रॉब्लेम। ती आम्हाला कळली असती तर आम्ही घेतली असते। तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत तुम्ही काम करताय महाराष्ट्राचं तोपर्यंत शिंदेना आणि विलासरावला कसलीच काळजी नाही।